केंद्रीय मंत्री अमित शहा नाशिक आणि कोल्हापूर दौऱ्यावर आहेत। कोल्हापुरात महासैनिक दरबार हॉलमध्ये त्यांचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील भाजपचे प्रमुख पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा आहे। अमित शहा त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीचं ते रणशिंग फुंकणार असल्याची ही चर्चा आहे। तर अमित शहा दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान नाशिकमध्ये असतील आणि संध्याकाळी 5 वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहे। भाजपची आज उत्तर महाराष्ट्र संघटन बैठक आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यावेळेला सुद्धा मार्गदर्शन करणार आहेत। तर सध्या ते कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती माफ करा नाशिकमध्ये असल्याचं कळतंय आणि त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास अमित शहा हे कोल्हापूरमध्ये जातील। 5 वाजता कोल्हापुरात ते पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असल्याची माहिती समोर येते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रामध्ये असल्याचं दिसून येतंय। येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तयारी केलेली आहे आणि भाजपची आज उत्तर महाराष्ट्रामध्ये संघटन बैठक आहे। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी महेश महाले यांनी। भाजपची आज उत्तर महाराष्ट्र विभाग संमेलन बैठक आहे। या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहे। खरं तर उत्तर महाराष्ट्रामधला जागा वाटपाचा तिढा आहे त्या संदर्भात देखील अमित शहा हे बोलण्याची शक्यता आहे। तर राज्यातील भाजपचे मोठे नेते आज नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये खरं तर ही विभागीय बैठक होणार आहे। यामध्ये खरं तर कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना बूथ रचनेप्रमाणे मार्गदर्शन करण्यात येणार आहे। निवडणुकीची आगामी विधानसभा निवडणुकीची स्ट्रॅटेजी आहे ती या ठिकाणी ठरणार आहे। त्यामुळे एकूणच आजच्या अमित शहांच्या दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर अमित शहाच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि नाशिक जिल्ह्यातनं तसेच उत्तर महाराष्ट्रातनं जे पण इच्छुक आहे विधानसभेसाठी त्यांचं खरं तर या ठिकाणी एकत्र येणार आहे। त्यांची मतं देखील खरं तर अमित शहा हे जाणून घेणार आहे। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर आजच्या बैठकीकडे हे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। कारण लोकसभा निवडणुकीमध्ये खरं तर जळगाव वगळता अन्य ठिकाणी जे आहे ते भाजपला पराभव स्वीकारायला लागलेला होता। त्यामुळे एकूणच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खरं तर ही बैठक महत्वाची असणार आहे आणि विधानसभेमध्ये जास्तीत जास्त यश प्राप्त करण्यासाठी खरं तर आजचं मार्गदर्शन हे केलं जाणार आहे। त्यामुळे या बैठकीकडे हे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। तर अमित शहा हे थोड्याच वेळात आता नाशिकमध्ये दाखल होतील। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील नाशिकमध्ये असणार आहे आणि त्यामुळे आता ते पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नेमकं काय मार्गदर्शन करता, जागा वाटपा संदर्भात काही चर्चा होते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। महेश माले, लोकशाही मराठी, नाशिक। तर अमित शहांच्या या 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊत यांनी काय म्हटलंय तेही बघूया। मला चिंता इतकीच वाटते, जेव्हा जेव्हा अमित शहा आणि मोदी इथे येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्रातला एखादा उद्योग बाहेर जातो। नाशिक मधल्या लोकांनी सावध राहिलं पाहिजे। कोणता उद्योग आता बाहेर जाईल नाशिकचा, उत्तर महाराष्ट्रातला, त्या संदर्भात त्यांनी अलर्ट राहिलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।